महत्वाची बातमी समोर येते। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दुबार मतदारांची यादी ट्विट करत आता मवियावरती निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघांमधील यादी ट्विट करत दुबार मतदान झाल्याचा आरोप केलेला आहे। त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अभी 2 दिन पहले ही बिजनेस स्टैंडर्ड में मैंने धुळ्यात 3831 मतांनी निवडणूक जिंकले। 45,797 मुस्लिम दुबार मत। बीडमध्ये 6,553 मतांनी निवडणूक जिंकले। 67,679 मुस्लिम दुबार मत। अमरावतीत 19,731 मतांनी निवडणूक जिंकले। 28,245 मुस्लिम दुबार मत। मुंबई उत्तर मध्यमध्ये 16,514 मतांनी निवडणूक जिंकले। 59,805 मुस्लिम दुबार मत। मुंबई उत्तर पूर्वमध्ये 29,861 मतांनी निवडणूक जिंकले। 38,744 मुस्लिम दुबार मत। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दुबार मतदारांची यादी ट्विट करत मवियावर निशाणा साधला। महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघांमधील यादी ट्विट करत दुबार मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। यावर संदीप देशपांडे आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। आजचा मला असं वाटतं जो फोटो मी ट्विट केलाय तो अत्यंत बोलका आहे आणि अमित साटम यांच्या मतदारसंघामधला जो एक मतदार यादीतला उतारा आहे तो मतदार यादीतला उतारा सुद्धा मी ट्विट केलेला आहे। मला असं वाटतं तो उतारा सुद्धा बोलका आहे। आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत, मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे। दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो। त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठले जाती धर्माचा असो। माझं बरेच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल। उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंत्रली आहे ते आता उघडे पडलेत, उताने झालेत। आतापर्यंत एक कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातला मतदार यादीतला घोळ आणि त्यातला भाजप किंवा महायुतीचा विजय, ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय, डिस्ट्रॉय झालंय। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडलेत आणि त्यामुळे त्यांची तंत्रली आहे। दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्यांना दिसत आहेत, मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।